आज आहे आमच्या अरण्याचे बोरनान। हे असं वाटतं थोडं, पण खरंच खूप सारी मेहनत लागते। याला म्हणतात स्वतःच्या बोरनांची तयारी स्वतः करणे। सो हे गाइस, गुड आफ्टरनून। आज आहे आमच्या अरण्याचे बोरनान। सो येस, आज आहे अरण्याचे बोरनान। आज मी त्याचे बोरनान करणार आहे। सो त्याच्यासाठी थोडंफार डेकोरेशन आम्ही करणार आहे। ही वॉल जी आहे मागची, ती आम्ही डेकोर करणार आहे आता। आणि जास्त काही नाही, पण थोडंफार आम्ही सामान आणलं आहे, जसं की पतंग आणि अशा थोड्याफार गोष्टी आम्ही आणल्या आहेत। आणि खूप मोठं असं नाही, पण शॉर्टकटमध्ये आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि आज त्याचं पहिलं बोरनान आहे। सो मी खूप एक्साइटेड आहे, कसं करायचं, काय करायचं। ज्या मुलाचे बोरनान आहे त्याचं हे असं मध्ये 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 येणं चालतं। अरनय अरनय सर्वात जास्त एक्साइटेड तोच असतो, प्रत्येक गोष्टीसाठी तोच एक्साइटेड असतो। आता आम्ही डेकोरेशनला सुरुवात करतो, कारण खूप लेट झालेला आहे। आम्ही 7चा टाइम सर्वांना दिला आणि आता 5 वाजले। सो गाईज, असं थोडंफार आमचं डेकोरेशन झालंय। कसं वाटतंय नक्की सांगा। हे असं वाटतं थोडं, पण खरंच खूप सारी मेहनत लागते, खूप मेहनत लागते। अर्धा 1 तास झालाय आम्हाला, पण कसा झालाय अजून समजलं पण नाही। आज पहिल्यांदाच मी एवढी मेहनत घेतोय। पहिल्यांदा गणपती डेकोरेशनच्या वेळेस पण मी सगळं करतो। काही नाही, गणपती डेकोरेशनच्या गणपतीच्या दिवशी मस्त आम्ही त्याच्या आदल्या दिवशीच सर्व करत असतो। आमचं आधी काहीच झालेलं नाही। खोटं, सर्व खोटं, साफ खोटं, झूठ। सगळं हे आणलं पण मीच आहे, झूठ लावलं बोलो, पण मीच आहे। बार झूठ बोलो। मस्त वाटते खरंच, आपण टॅलेंटेड आहे। मी जास्त टॅलेंटेड। चला चला, बाय गाईज। सो गाईज, असं आमचं डेकोरेशन रेडी आहे। हे असं डेकोरेशन आम्ही बनवलंय। खरंच खूप सुंदर आणि स्वीट वाटते। आम्ही जास्त काही नाही, पण थोडक्यात थोडं करण्याचा प्रयत्न केलाय आणि छान वाटतंय। मला तर पर्सनली खरंच खूप आवडलंय, कारण मी केलं ना। आणि आईंची इथं सुंदर अशी रांगोळी रेडी आहे। नाही, रेडी नाहीये, थोडीफार अजून थोडस मस्त मस्त। सो गाईज, आता आम्ही रेडी झालो आहे। कशी दिसतीये मी नक्की सांगा। आणि आता झालंय, पूर्ण तयारी आमची झाली आहे। सर्व आले पण आहे, लहान लहान मुलं आले। मम्मीने त्यांची वाट बघतोय आम्ही, ते आले की लगेच आम्ही सुरुवात करू। सो आता 8 वाजले, तर आता आम्ही लवकर करतो, कारण खूप उशीर झाला। बोर नाणे म्हणून बोर। आता हे कालून भेळ करणार आहे ती त्याचा भेळ, ओल्ली भेळ ओल्ली भेळ ओल्ली भेळ पण करू लागतंय का? स्वतःच्या बोरनांची तयारी स्वतः करणे। कर बाबा, तू कर। मम्मावर भरोसाच नाही आपल्याला। पडला। दसरा संपली, दिवाळी संपली, संपल्या सगळ्या ऑफर। अस्मितेशचं नाव घेते, नवरा माझा फोटोग्राफर। गाईज, आता अरण्याचे बोरनान एकदम मस्त झाले, खरंच खूप छान झाले। मुलांनी खूप एन्जॉय केलं। आता आम्ही निघालो जेवायला बाहेर, कारण सकाळपासून इतकं थकलोय ना की घरात काहीच करण्याची इच्छा नाही, म्हणून आज बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला आहे। अरण्याने खूप जास्त एन्जॉय केलं, खरं प्रत्येक गोष्टीला एन्जॉय करत असतो, पण आज त्याने खूप एन्जॉय केलं। जेवण झालं आमचं, आता इथे जेवण झालंय, पण आम्हाला ब्लॉग काढायची आठवणच नाही राहिली। तू चालला आजी बाबा बरोबर? जातो का आजी बाबा बरोबर? जातो का? सो गाईज, आता आम्ही घरी आलो जेवण करून, आणि आता असं झालं आज आमचं अरण्याचं बोरनान। खरंच खूप मस्त झालं आणि खरंच खूप छान वाटलं, कारण आज सर्व आले होते। सर्व आले की मस्त होतं। तुला आवडलं का? हा म्हणतो।
सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.